आणि ह्या आमची ब्युटिफुल वाईनी. बापरे, मला माकडांची भीती वाटते. पोर जातील कामत ना. तिळगुळ घ्या, गडगड बोला. हाय, नमस्कार. मी अश्विनी साळुंखे. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आज चालली आहे तर एवढा सकाळी मी रात्र नाही, सकाळी आहे. सकाळचे वाजलेत 5. तर हे चाललं आहे शूट प्रिपरेशन फॉर मकर संक्रांत. येस, माझ्या फ्रेंडचे दादा वहिनी आहेत. सो त्यांचं आम्ही शूट करतो आहे. सो मी आता ते जवळच राहतात, तुम्ही इथेच चालले. सो हे ठेवते गाडीत, जेणेकरून निघताना लवकर घाई नाही होणार, नाही तर मी विसरून जाते काय. सो मी नोट डाऊन केलेलं, तशा प्रिपरेशननी तसं निघते आहे. सो आज जे काही होणार आहे ते तुम्हाला दाखवीलच. आणि तुम्हाला हे शूट कसं वाटलं हे ते मी नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर सुरू करूया. पतंग ऑलमोस्ट संपलेले शॉपमध्ये. हे 3 आहेत. एक बघा फाटला आहे पूर्णपणे. आणि असे जुगाडवाले पतंग आणलेत, ते पण कलर भेटला आहे पोपट. दुकानात पण जाऊन पोपटच झालेलं माझं. सगळे दुकान रिकामे, लिटरली शॉप बंद होता मी गेली आहे. हां, काय करणार. सो फायनली 3 भेटलेत. काकींना मी एकाचेच पैसे दिले, पण थँक्यू काकी. चला लेट्स गो. फायनली मी आता मित्राच्या घरी 4थ्या मजल्यावरती डबल टिबल चढून आलेली आहे घरी. कारण की तो ऑलमोस्ट टोकावर राहतो, म्हणून बाप्पाचं दर्शन घ्या. आणि नेहमीप्रमाणे मेकअप आर्टिस्ट वेटिंग, घरातला असो या बाहेरचे असो क्लायंट. आंघोळीला गेलेत आमच्या वहिनी. दादा झोपले, ते येणार. त्यानंतर मी मेकअप स्टार्ट करणार. त्यानंतर मी माझ्या फोटोग्राफरला रिमाइंड येतो, तो येणार. मी तर त्यानं तरी झोप मिळू दे. चला, तुम्हाला नंतर आता डायरेक्ट मेकअपचा रिव्ह्यू दाखवेल. ओके, छोटा ब्रेक चालू आहे कॉफीचा. आणि ह्या आमची ब्युटिफुल वाईनी. हेअरस्टाईल डन. फोटोग्राफरची आम्ही वाट बघतोय. सो आपले मकर संक्रांत स्पेशल आपल्या वहिनी रेडी आहेत. वाईनी टर्न. सो प्रिटी. किती गोड दिसत आहेत. येस, नजर नको लागू दे. सो हे आहेत मकर संक्रांत स्पेशल हळव्याचे दागिने, जे महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये नवीन नवरी हळदी कुंकवासाठी रेडी होते. तुम्हाला कसं वाटलं लुक? सो प्रिटी. सो लेट्स गो. आम्ही चाललो आता शूटला. दादा पण आमचा रेडी आहे. दादानी माळ काढलेली आहे. चलो फास्ट. फायनली लेट शूटला चाललेलो आहे. धुका आमचं संपलं, आता धुकच राहिले. आम्हाला धुकं हवे होतं, पण आम्हाला आता धुकं नाही मिळणार. आम्हाला तर सूर्याची किरणं मिळणार आहेत. आशू, ड्राय आईस घेऊन जायचं काय? हां, ड्राय आईस घेऊन जाऊ. पाणी तिथं भेटेल आपल्याला. नको, एवढा नको. बजेट वाटत. आता ते तिळगुळ शोधतायत. म्हणजे पतंग जीवावर आहे. दुसऱ्यांचा शूट, आपला हळदी कुंकाचा काही घेणं देणं नाही. डॉकेश बाय. आणि मी इथे काय ते बोलतात, हे सजवते. गाजर हलवा. मेकअप आर्टिस्टला एवढी काम असतात. माहिती नाही, जर चुकलं बिकलं तर माफ करा. आशू, मेकअप आर्टिस्टला एवढी सर्व कामं असतात. अबे, मेकअप आर्टिस्ट काय नाही होत, सगळं होतं. आता अजून काय राहिलं? हा, हे दे शबरीची बोरं. मी काय होतं, शूट झाल्यावर खाऊ शकतो ना आपण? घरी घेऊन जातील ते? खाऊ शकतो आपण. दिसलं पाहिजे ना. गाजर दिसत नाही, गाजर गेले खाली. असू दे की, आपण शूट मध्ये करू गाजरला फायर. तिलगुल. हम इसमें क्या है देखने दो. तिलगुल लास्ट में. तिलगुलचं तेल निघालंय बाहेर. ओ, 1 2 3 4 5. सावा कुठे आहे? तिलगुलला वाटी पण नाही आणली मी. टाक ताटातच. चल, अभी इसको जगह करना पड़ेगा मेरे को.
कागद खोलून ठेव डायरेक्ट. देखो मैडम, अपना शादी हुआ नहीं तो अपने को कुछ पता नहीं. मेरे को देख देख के डर लग रहा है, शादी करू या नहीं करू, शादी करू या ना करू. भाई तुम्हाला खर्च नसेल वाढवायचे म्हणजे आम्हाला पाहिजे पैसे असं नाही नका करू. फिलहाल मी तो लोगों की मजा ले रही हूँ. इकडे माकडं पण जाम आहेत का. आपली एखादी वाटी घेऊन गेलं तर काय करशील. बापरे, मला माकडांची भीती वाटते. पोरं जातील कामच ना. मी 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 सरळ घरी जाईल गाडी घेऊन. मी थांबणारच नाही. टाटा बाय बाय. तुझ्या हातात दिसली ना थाली लगेच येतील बघ माकडं. ते दे तिळगुळ दे. तिळगुळ घ्या आणि ऑर्डर आम्हालाच द्या. तिळगुळ घ्या आणि काय बोलतात ते गोड गोड बोला. गोड गोड बोला. पण सगळ्याशीच गोड गोड नका बोलू. नाही तिळगुळ घ्या, तोंडावर मागून पण गोडच बोला. नाही, मागून कडू बोलतात, तोंडावर तिखट बोलतात आणि गोड कधी बोलतात ना. गोड गोड कधी बोलतात लोक. हा ना, तिळगुळचा गुण सोडतो. एक एक खाऊयात काय पण. कुठं कुठं दुखाय उडव मग. हा हा दगड दगड हारतोडी आहे का आपल्याकडे फळाला. दगड आहे दगड. नक्की गोलच टाकलाय ना याच्यात. रोज उड गया बदा बदा के दिखा. काय रे ही भाषा तुझी. मी जाम अडकत अडकत बोलते. सावकाश सावकाश. गाडीत पडतंय. हे गाडीत मुंगी आहे तिला. नको न न न. तसे हिचे दागिने पडलेच असतील. चला दाखव इकडे ताट कसं सजवलंय ते. तसं मी बरंच काय नेसवले बोलणार होती. हे देवा सजवलंय. हळदी कुंकवाला या. हे आपण शाळेत वाटायचो ना. यस, हे शाळेमध्ये वाटून खिशे भरून. आम्ही तर दुसऱ्या वर्गातल्या कोळी बघायचं असं मग घेऊन जातो तिळगुळ. एवढा खरं नव्हतं बोलायला. माझं फेस रिव्हील करू नकोस हा. सो गाइस, दिस इज हनुमान टेकरी व्ह्यूज. आम्ही धुकं बघायला आलेलो, पण धुकं आम्हाला गेलेलं आहे सोडून. आम्ही धुक्याच्या खूप दुःख झालं आम्हाला. खूप दुःख झालं. दुःखच नाहीये. चलो आता कसे बसे पतंग भेटलेले आहेत मला. चला पतंग 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 जाओ. जर फाटला ना तुला बघतेच मी. मला ह्या मडक्यांचं भीती वाटतंय. काय बोलतात ह्याना. पोपटी नाही रे का. उलट सुलट यायला लागतं. आणि ही आहे हनुमान टेकडी. सकाळचं कोण नसतं, संध्याकाळचे खूप लोक असतात. सो माझा डिसिजन गुड होता इथे यायचं. आणि हे आहेत क्यूट क्यूट ब्राइड अँड ग्रूम. नवं जोडपं. पकड लवकर, माझा हात गेला. अरे एवढ्यात तुझा हात गेला. ए नो नो, ते माकडं घेऊन जातील. ₹1,00,000 आम्ही विमान पण आणून ठेवलाय. हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर. ते मोटर आहेत की फ्रेंच फ्राईज असते, सॉस टाकून देऊ. मागे माकडं आहेत. कुठे गेला माकडा. तिळगुळ खाऊ देत. मग तेच भीती वाटते, नाही तर ताट गेलं. तुरु तू. तर मागे चालू आहे शूट आणि मी तुम्हाला दाखवते हा. पण जे काही कारणाने म्हटलेच. एकमेकांकडे बघा. चलो पॅकअप झालेला आहे. आणि हाच तो पतंग आहे. काईट काम झालं, फाडून टाका. पण कचरा करू नये. आपली कचरा स्वतः उचलून घ्यायची. तिळगुळ घ्या, गडगड बोला.
डस्टबिन त्यांना द्यायचं का नाही द्यायचं माझ्याकडनं? दे हा? दे थांब पहिले काय बोलतो? काय बोलतो? काय परत काय कसा हाक मारतो माकडांना? हुप 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 हाय हाय हा हुप हुप हुप. पकड खायला आणलं या लवकर. गायबच झाले. ते दाखवशील तर येतील ते बघ तिथे मकड संकाच करून टाकू आपण. तू एक काम कर, तू हे पकड आणि मी त्यांना खायला घालतो. जर ते जास्त जवळ आले ना, अरे होत ना एका जागी. अरे कुत्र शी बाबा, एवढं तू लांबून येणार? तुला मुलगी राहिलीस माकडाला घाबरून. हे तू टाकणार होतास. असू दे गे, पुण्य लागेल तुला आता. मी त्याने डोक्यात ताट फेकून दे ए जवळ आले तर. नाही येते जवळ. ते चालेल ना, वहिनी ओरडणार आहे ना. काय आपण टाकला. टाक टाक, पुण्य झाले पाहिजे आपल्याला. ए आशू ताट उचल फक्त ताट उचल तू. अरे ताट उचल. काय तू ताट उचल पकड, हे पकड, मी ताट उचलतो, पकड. ते उपडी कर तू. तू कसं दात दाखवत होता? तिळगुळ दे ना खायला. थांब, ही मडकी पकड. अरे पडतील आशू पडतील. हे हातावर लोड आले माझ्या. त्यांची भांडणं. काम झालंय तो आपलं सामान उचलतो आणि अरे मी उडवला असता ना पतंग यार. तुझी पतंग हवेत कधीच गेली नसती. काय ग फाटले ती. आशू तुझी रिॲक्शन भारी होती. बघ बिचाऱ्यांचा ब्रेकफास्ट झाला आता. फायनली आशूने फिडिंग केलेलं आहे. फिडिंगच बोलतात ना, खायला घालतात त्याला. इंग्लिश मध्ये थोडी कच्चीच आहे ग. भारत स्वच्छ अभियानाची जे बोलतात ना प्रतिनिधी आमच्या सोबत आलेली आहे. तो ताट उपडे करून नाही द्यायचं. मौत का कुआ खेलने जा रहा हूँ मैं. पकड. डेड लागलाय आता. त्यांना आपण तिलगुल खायला देऊयात. हो तिलगुल खाऊन कसं वाटतं. तो टाकू का नको टाकू आत्ताच सांग. बघ मारी खड्ड्यात गेलास. है ना, खाण्यापिण्यावर यांच्याच भांडणं होतात जसे आमच्या भावांच्याच होतात. आम्ही दोघं भाऊ असेच भांडतो खाण्यावरून. नाश्ता टाइम वाजले किती? 11 वाजता आम्ही नाश्ता करतोय. आता चाललं वॅनिटी बॅग. आता मी निघतीये दुसऱ्या शूटसाठी, जे प्री वेडिंग शूट आहे, जे उद्या माझं मुंबईला शूट आहे त्याचं प्रिपरेशन चाललं आहे. ह्या बॅगेतून सामान ह्या माझ्या न्यू बॅगेमध्ये. हॅलो, मी आता आली मुंबईमध्ये. मी झोपलेली गाडीमध्ये येऊन, कारण की मी काल रात्री जागरण केलेलं. आणि पुन्हा एकदा आमच्या फ्रेंडच्या गाडीमध्ये आहोत. तिची गाडी तिच्या घरी द्यायची आहे. आणि सोबत आहे केतन देशमुख आणि त्याचा फ्रेंड अजिंक्य, जे आमच्या ग्रुपमध्ये एनी कोणाचे फंक्शन असतात तर रील एडिटर तेच असतात आमच्यासोबत. तर आता मी थोडं शॉपिंग केली आहे. माझे काही थोडे प्रोडक्ट संपलेले, लाईक मॉइश्चरायझर, एम्ब्रॉइड्स वगैरे. सो ते मी बाय केले. मी आता इथून जाणार स्टेशनला आणि फ्रेंड त्याच्या मैत्रिणीच्या घरी गाडी सोडणार आणि तो त्याच्या कामाला जाणार. सो अशा प्रकारे आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. आणि मी इथून डायरेक्ट आता क्लायंटकडे चाललं आहे. आजचा स्टे आहे आणि उद्याचं वर्क आहे. ते कसं आहे काय आहे ते तुम्हाला दाखविलच पुढे. दिस इज
झाल्या, तुम्ही आता फ्रेश झाले. माझी झोप नव्हती झाली तर मी तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात नक्की सांगा. तुम्हाला माझं कामसुद्धा कसं वाटतं ते पण सांगा. आजचं जे काम मी केलेलं ते मी तर पुढे टाकणारच आहे, तेही तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा सांगा. आणि आता आलेलं आहे आपलं स्टेशन. सो मी चालले आता स्टेशनला. थँक्यू केतू. थँक्यू अजू. बाय. नाव आता मी आणि माझी बॅग चाललो आहे माझ्या दुसऱ्या जर्नी स्टार्ट कर. आता इथपर्यंत माझ्या फ्रेंडसोबत होती, आता माझी दुसरी जर्नी स्टार्ट होणार आहे खारघरपासून. सो आता आलो आहे आपण CSTला. ट्रेन खूप स्लो होती थांबत थांबत आणि फायनली आलो आहे. आप उधर खड़े थे ना, हाँ गाड़ी ऐसा पूरा राउंड मारने आने के लिए हाँ 20-25 मिनट ज़्यादा होता ओके. है। ऐसे ही पूरा जाम रहता है उधर। ये बहुत बहुत जाम है. अभी जिसको पता है हाँ वो डायरेक्ट वो लाइन पे आके रुकते हैं पहले, ओके. मुझे नहीं पता था. नहीं तो कैंसिल कर देते सीधा। ओके. मैं उससे भी बहुत पीछे थी. अभी इधर घुमाने के इतने रहे नहीं। अरे बाप रे. सो फायनली मी आता आली आहे रूममध्ये. आता फ्रेशअप होते. सो आणि क्लायंटशी उद्याच सगळं डिस्कस करते, कसे लुक, कसं मेकअप वगैरे, हेअरस्टाईल वगैरे. सो पहिला रिलॅक्स होऊन जाते आणि घरच्यांना पण करून घेते. खूप झोप आली आहे डोळ्यावरती मला आता. सो मस्तपैकी आता फ्रेश होऊन झालं आहे. आता झालं आहे आवरून. माझ्या 2 गोष्टी राहिल्यात आणायच्या आणि मी आता CSTच्या जवळ आहे, म्हणजे क्रॉफर्ड मार्केट. पण मला तिथे आता जायला आलं जीवावर, कारण की सकाळी 4 वाजता उठायचं आहे परत लवकर. आणि आता थोडंसं खाईल आणि झोपेल आवरून. सो ब्लिंकिट करते आणि त्या हिथेच वस्तू मागवते आणि झोपून जाते. सो ते काय मी तुम्हाला दाखवते. सो ब्लिंकिटचे पार्सल मागवलेत मी आणि मला काही सामान पाहिजे होतं. आणि ह्याच्यामध्ये मी बघते काही क्वेश्चन आन्सर्स आहेत आणि ह्याच्यामध्ये गेम आले आणि हे आम्ही शाळेत असताना खेळायचो. थैंक यू। हाँ, और ना मेरे को आपसे एक बात चीज़ पूछनी थी। आपको कुछ आइडिया है कि मुंबई में हेयर कलर के लिए हु इज द गुड पर्सन? क्योंकि आई हैव टू कलर माई हेयर्स बट नॉट श्योर कि क्या करना चाहिए। आपको अभी करना चाहिए था, प्री वेडिंग के पहले करना था। बहुत सारे दिखते पता है आपको, जो भी मैंने आपको बताया ना फोटो कलर करने का बहुत हेयर स्टाइलिंग जो अच्छा होता है बट यार मेरे को ना वो स्मूथनिंग वूथनिंग नहीं कराना है बस। वो उसमें मत जाओ. हाँ. सिर्फ हेयर को एक अच्छा कट दो फ्रेश. हाँ और कलर में जाओ जो आपके स्किन के अकॉर्डिंग आपका कलर टोन और के निखर के दिखे. हमारे इंडियन स्किन टोन का अलग अलग टोन के हिसाब से मतलब जो ब्राउन में जाए, गोल्डन में जाए या कॉफी ब्राउन में जाए, हाँ. हनी ब्राउन में जाए, तो वो उसके अकॉर्डिंग पता है आपको कैसा चाहिए हाईलाइट में, वो भी उसके ऊपर भी डिपेंड है. नहीं मुझे हाईलाइट तो नहीं, बस मुझे आई वांट टू कलर माय हेयर। हाँ वो उनको बताओ तो वो अच्छे से कवर करने के लिए उनको मुझे टचअप नहीं करना है. हाँ. बार बार तो मुझे एज इट इज में जाना है, जो 6 मंथ या 8 मंथ के बाद आ जाओ और इसको ही रिफिल कराओ, ऐसा वाला चाहिए. और सुबह हम कितने बजे स्टार्ट कर रहे हैं? 4 बजे करना पड़ेगा, उससे भी पहले ही. हाँ 7 बजे, बिकॉज 7 बजे तो धूप भी निकल रही है आजकल. हाँ मतलब अंधेरा ही खत्म 7 बजे हो रहा है तो 6:30-7 पकड़ के चलिए आप. अच्छा, जल्दी ट्राई करेंगे, कुछ चीज़ें हम ट्राई करेंगे तब स्टार्ट होगी. यस थैंक यू. यू वेलकम. बाय. गुड नाईट. हॅलो. तर आताच क्लायंट आलेला घरी. आताच क्लायंट आलेले रूममध्ये, कारण की त्यांची माझी भेट नव्हती झालेली, कारण की त्यांना कोणाकडून रेफरन्स भेटलेला, दोघांकडून सेम. तर त्यांनी माझ्याकडे कॉन्टॅक्ट केला आणि जस्ट माझं प्रोफाईल काम बघितलं आणि त्यांनी माझं प्री वेडिंगसाठी 2 डेटसाठी मुंबई आणि अलिबागसाठी बुक केलं प्री वेडिंग शूट. आणि हे माझे क्लायंट अननोन आहेत, बट
पहिल्या काही एक्स क्लायंटकडून आलेले आहेत. सो त्यांच्यासोबत बोलले, उद्याचं कसं शूट करायचं आहे, काय करायचं आहे, काही कन्फ्युजन होते ड्रेसबद्दल. मला त्यांची टेस्ट जाणून घ्यायची होती. मेकअप, हेअर कसं आहे, ते कशात कम्फर्टेबल आहेत, कशात कम्फर्टेबल नाही आहे, त्यांचा मेकअपमधला टेस्ट कसा आहे, त्यांचं त्यांचं ड्रेसिंग सेन्स कुठल्या बाबतीत कम्फर्टेबल आहे, लाईक ऑफ शोल्डर की ओपनमध्ये हेअर ठेवायचे आहेत, नाही ठेवायचे आहेत, साडीमध्ये 2 चॉईसेस होते. सो ते आम्ही डन करून घेतलं आणि छान बॉन्डिंग करून घेतली, जेणेकरून 2 दिवस शूटचे कम्फर्टेबली जावे, ऑकवर्ड न होता. बट क्लायंट वॉज नाईस. येस, अँड पल्लवी दी, थँक्यू सो मच. दिस इज फॉर यू. रिअली थँक्यू सो मच. आपले काही फ्रेंड्स असतात, काही दिवसामध्ये झालेली मैत्री आयुष्यभरासाठी सोबत राहते. तर आय नो तिला मराठी, तो मी तुझ्यासाठी हिंदीमध्ये बोलेल. हम थोड़े दिन के लिए मिले थे, बट पता नहीं था कि इतनी अच्छी दोस्ती होगी. बहुत दिनों से मिले नहीं है, बट ज़रूर मैं तुझे मिलने आऊँगी जल्दी. तू पहले बॉम्बे आ, तो फिर आ जाऊँगी. आणि थँक्यू सो मच की त्यांच्यामुळे आपलं काम छान असेल तर आपले फ्रेंड्स पण तसेच आपल्याला मदत करतात. तर मी हे म्हणत होती की जर फ्रेंड्स असे असतील तर ऑब्व्हियसली आपल्याला सपोर्ट करतात. आणि मी खूप लकी आहे की मला तसे फ्रेंड्स मिळालेत आणि मला जे सपोर्ट करतात. माझ्या कामाच्या बाबतीत असेल, माझं चुकणं असेल किंवा माझं बरोबर असणं असेल, मी काही जे करते त्याला मला चेअर करते की बाबा तू करतेस, बेस्ट करतेस, तू कर. आणि असेच फ्रेंड असले पाहिजेत आपल्या आयुष्यामध्ये. असं तुम्ही फ्रेंड्स काय करतात, खरंच आपल्या आयुष्यामध्ये चांगले मित्र मैत्रिणी असणं खूप गरजेचं आहे. तर सांगायचा मुद्दा असा की क्लायंट आता गेलेला आहे आणि मी इथे क्लायंटसोबत बोलणं झालं आहे आणि क्लायंट गेले त्यांच्या रूममध्ये. सो मी आता झोमॅटो केलं आहे आणि जेवण येईल. मी आता जेवेल आणि झोपेल. आणि ब्रश वगैरे आत्ताच क्लीन करून घेतले सगळे आणि आता सगळं आवरलं आहे मी आणि झोमॅटो केलं आहे. ते थोडंसं खाईल आणि झोपून जाईल. इथे मेकअप वगैरे सगळे मेकअपचे ब्रशेस क्लीन केले आहेत, मेकअपची वॅनिटी क्लीन केली आहे, सॅनिटाईज करून घेते. कारण की आज सकाळी मला मेकअप होता, ते केलं आणि डायरेक्ट मी मुंबईला आले. कारण की आज इथे क्लायंटसोबत स्टे होता, अर्ली मॉर्निंग शूट स्टार्ट होणार आहे म्हणून. त्यामुळे लेट नको, त्यामुळे मी लवकर आदल्याच दिवशी झाले. अशा प्रकारे माझे टोटल 2 nights and 3 days. येस. सो माझं जेवण येतं आहे, आता मी जेवेल आणि झोपेल. तर अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सो प्लीज सबस्क्राइब करा, सारा कबर सबरा करा, सारा वॉट एवर.